गुंडागर्दी करून गुरे रोकड हिसकावली, पोलिसांवर जाकीर शहांचा गंभीर आरोप। पत्रकार परिषद संपन्न। याबाबत वृत्त असे की गुंडागर्दी आणि दादागिरी करून बळाचा वापर करून पोलिसांनी गायींसह 23 गुरे आणि रोकड हिसकावून नेल्याचा खळबळजनक आरोप रफिक शाह, गुलाब शाह व याकूब शाह या दोघांनी केला असून या प्रकरणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असल्याचे सांगितले। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या या पत्रकार परिषदेत जाकीर आणि रफिक शाह यांनी सांगितले की कत्तलीसाठी गुरे कोंबल्याच्या संशयावरून पोलिसांनी आमच्या वडजाई रोड कब्रस्तान येथील शेडमध्ये येऊन 23 गुरे आयसरमध्ये बळजबरीने भरून तसेच व्यवसायाचे पैसे हिसकावून नेले असल्याचा आरोप केला आहे। पोलिसांनी 2 लाख रुपयाचे लाचेची मागणी देखील केली असल्याचे त्यांनी सांगितले। तर दिनांक 3 जून 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली असून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या मालकीच्या जागेत गुरे, ढोरं आणि शेळ्या पालन करीत असतो। मार्केटमधून खरेदी विक्री केल्याच्या गुरांच्या पावत्या देखील त्यांनी पोलिसांना दाखवल्या, परंतु त्याचा उपयोग झाला नाही। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असून त्याची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले असल्याचे यावेळी जाकीर आणि रफिक शाह यांनी सांगितले। याबाबत न्याय न मिळाल्यास कोर्टात तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार करणार असल्याचे यावेळेस जाकीर शाह व रफिक शाह यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले। आणि आमचे गुरे ढोरे 23 जानवर बेकायदेशीरपणे भरून आयशर गाडीमध्ये नेले। आम्ही त्यांना गयावया केली, त्यांना आमची बाजू मांडण्याची संधी दिली नाही व आमचे धंद्याचे 2,70,000 रुपये देखील त्यांनी हिसकावून घेतले। या बाबतीत आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना तक्रार दिली, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना तक्रार दिलेली आहे। त्यांनी आम्हाला कारवाईचे आश्वासन दिलेले आहे। मुस्लिम लोकांना गुरे ढोरे पाळण्याची बंदी आहे का, मला हे म्हणणं आहे। जातीवाद का केला गेला आमच्यासोबत? आमच्याकडे प्रमाणपत्र आहे बाजार समिती, उत्पन्न समितीच्या लायसन दिलेले बाजार समितीने। आम्ही 15-20 वर्षापासून सदरचे जनावरांचे पालन पोषण करीत आहोत। त्याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पत्र देखील दिले आहे। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब व माननीय मावाडी पोलीस स्टेशन यांना 13/1/2020 ला आम्ही पत्र दिले, लेखी दिल्या की आमचे सदर गोठ्यातून 1 गाय व 2 गोरे चोरीला गेलेले आहे। आमच्यापासून पूर्वीपासून जानवरे असताना सन 2018 मध्ये काही गाव गुंड्यांनी आमच्या गोडाऊनवर हल्ला करून जाळपोळ केली होती। त्यावेळेस जिवंत गाया व जिवंत ढोरे आमचे जाळून खाक केले होते। त्याबाबत त्या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली होती। सदर पत्रकार भावांना माहिती आहे आणि त्याबाबत गुन्हा देखील मावाडी पोलीस स्टेशन येथे दाखल आहे। माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर यांना माहिती अधिकाराखाली माहिती विचारली असता की मुस्लिम लोकांना गुरे ढोरे पाळण्याची बंदी आहे का, त्यांनी माहिती अधिकाऱ्याला उत्तर दिले अशी कोणतीही बंदी मुस्लिम लोकांना गुरे ढोरे पाळण्याची नाही। बेजबाबदारपणे बेकायदेशीरपणे सदर आरोपी पोलिसांनी आमच्यावर एवढा मोठा अन्याय केलेला आहे। आमचे 23 जानवर जप्त करून बनवाबनवीचा पंचनामा आम्हाला जप्तीचा दिलेला आहे। एवढ्यावरच न थांबता काल दिनांक 5/7/24 रोजी संध्याकाळी परत ते आमच्या गोडाऊनला आले आणि 6 गाई 1 गोरा भरून नेऊन गेले व माझ्या भाऊ आदिलशाह गुलाबशाह याला बंदूक ताणली व एन्काउंटर करण्याची धमकी दिली। सदर पोलीस पासून आम्हाला जीवित व मालमत्तेला धोका निर्माण झालेला आहे, तरी आमचे जीवाचे व मालमत्तेचे बरे वाईट झाल्यास यांना जबाबदार धरण्यात यावे व आमचे गाय गोरे व आमचे पैसे यांच्याकडून परत घेण्यात यावे अशी आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना विनंती केलेली आहे व माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेले आहे। पत्रकार बांधवांना आमची विनंती आहे की आमची सदर बाब सत्य आहे, सदरची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती।